पक्षाचे नेते म्हणून पक्षाच्या वतीने तुम्ही काय तुमच्या भावना व्यक्त कराल? आपल्या देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री आदरणीय मनमोहन सिंग आज अनंतात या ठिकाणी विलीन होत आहेत। त्यांना त्या ठिकाणी सर्वपक्षीय श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केल्या जात आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमित शहा असतील, नड्डाजी असतील, हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सुद्धा आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथराव शिंदेसाहेब आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्या या माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीच आज या ठिकाणी दिल्लीमध्ये आलेलो आहे आणि त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो आणि केलेली आहे। खरं म्हणजे मनमोहन सिंग यांच्या 2009 ते 2014 या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेचा खासदार म्हणून 5 वर्ष मला त्या सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। मी त्यांना अतिशय जवळून त्या ठिकाणी पाहिलं की अतिशय सौजन्यशील अशा प्रकारचा स्वभाव, अतिशय शांततेनं संयमानं घेतलेले निर्णय आणि खऱ्या अर्थानं 1991 मध्ये देशावर जे आर्थिक संकट आलं होतं त्या आर्थिक संकटातून आपल्या देशाला बाहेर करण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची भूमिका ही निश्चित या देशाच्यासाठी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी राहिलेली आहे। आणि आज त्यांच्या निधनामुळं या संपूर्ण देशावर एक संकट म्हणजे दुःखाचं त्या ठिकाणी सावट आहे आणि प्रधानमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी 7 दिवसाचा दुखवटा या जाहीरसुद्धा केलेला आहे। आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या वतीनं माननीय कैलासवासी मनमोहन सिंग माजी प्रधानमंत्री यांना श्रद्धांजली अर्पण करतो। प्रतापराव, तुम्ही स्वतः ग्रामीण भागातून लोकप्रतिनिधी आहात, तर आज ज्यावेळी मनरेगा सारखी योजना असेल किंवा असंख्य जे निर्णय मनमोहन सिंगांच्या काळात घेतले गेले त्याचा परिणाम तुम्हाला कसा वाटतो? आणि तुम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली असेल तेव्हा मनमोहन सिंग कसे होते तुमच्यासोबत? खरं म्हणजे मनमोहन सिंग यांना पाहत असताना त्यांनी ग्रामीण भागासाठी अनेक चांगले निर्णय घेतले, शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगले निर्णय घेतले। 2009ची ज्यावेळेस आपल्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या, त्यावेळेस कर्जमाफीसारखा निर्णय असेल, लोकांच्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगासारखी योजना त्या ठिकाणी संपूर्ण देशभर आणलेली असेल, या देशाचं आर्थिक संकट करण्यासाठी ग्लोबलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल, याच्यासारखे अतिशय चांगले महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी आपल्या देशासाठी, देशातल्या नागरिकासाठी निश्चित त्या ठिकाणी घेतलेले आहे। मग त्यावेळी जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी पंतप्रधान म्हणून त्यांची भेट होत असेल तर तेव्हाच्या काही आठवणी आहेत का? कारण तुम्ही आक्रमक असायचात विरोधी पक्ष म्हणून आणि पंतप्रधान म्हणून ते सरकारचं नेतृत्व करत असायचे। निश्चितच त्या काळामध्ये जवळपास 2 ते 3 वेळा पंतप्रधानाची भेट आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून घेतली। त्यामध्ये मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे, कापसाला भाव असेल, त्यांचे मुख्य पिकं सोयाबीन असेल, इतरही पिकाला जे काही भाव त्या ठिकाणी कमी पडतात, हमी भाव त्या वाढले पाहिजेत म्हणून आम्ही मागणी केली। शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या तशा आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत झाली पाहिजेत आणि आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबल्या पाहिजेत, यासाठी सरकारने पावलं उचलावीत, यासाठी सुद्धा आम्ही त्यांची भेट घेतली। आणि निश्चित प्रत्येक भेटीमध्ये त्यांनी अतिशय शांततेनं संयमानं सकारात्मक याच्यावर आमचं सरकार काम करेल अशा प्रकारचे आश्वासनं सुद्धा आम्हाला दिली। प्रतापराव, आज महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये मोर्चा निघतोय संतोष देशमुखांच्या विषयावरती, कसं पाहताय तुम्ही? काय भावना आहेत? खरं म्हणजे मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोषराव देशमुख यांची जी निर्घृण हत्या त्या ठिकाणी झाली त्याचा सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी निषेध करतो। आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी सुद्धा जाहीर आपल्या माध्यमांच्या समोर कुठल्याही दोषीला सोडल्या जाणार नाही, दोषींवर कडक कारवाई होईल आणि कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केल्या जाईल। कोणाचीही दादागिरी या कुठेही राज्यामध्ये खपून घेतल्या जाणार नाही अशा प्रकारचं ठोस वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। मला वाटते काही आरोपी पकडल्या गेलेले आहेत, अजून काही 1-2 आरोपी फरार आहेत, सर्व पथकं त्यांच्या मार्गावर आहेत, लवकरात लवकर त्यांना सुद्धा अटक होईल
आणि त्यांना सुद्धा कडक शिक्षा कशी होईल यासाठी सरकार प्रयत्न करेल. तर आपल्या सोबत होते प्रतापराव जाधव, ज्यांनी आताच मनमोहन सिंगांच्या वती आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत पक्षाच्या वतीने. आणि दुसऱ्या बाजूला बीड मध्ये जी दुर्घटना घडली त्यावरही त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.